नमस्कार, मी पिहूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त दमदार अशी चिकन दम बिर्याणी. ह्याची जिभेवर रेंगाळणारी चव आणि मनाला मोहणारा सुगंध आपल्याला चवीचा एक वेगळाच आनंद देऊन जातो. चला तर मग बनवूया मस्त दमदार अशी चिकन दम बिर्याणी. तर सगळ्यात आधी आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता म्हणजेच कांदा तळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकनला पाव किलो कांदे घेतले आणि कांद्याला असे एकदम पातळ बारीक चिरून घेतलंय. बघा, आता कांदा तळून घ्यायचाय. त्यासाठी साधारण 1 वाटी तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालंय. आता थोडा थोडा कांदा घालू आणि तळून घेऊ. सुरुवातीला हलका तांबूस रंग येईपर्यंत मोठ्या आचेवरच तळायचा आणि मग तांबूस रंग यायला लागला की गॅस कमी करायचा. कांदा तळताना आपल्याला त्यामध्ये थोडं मीठ घालायचंय. ह्याच्यामुळे कांदा पटकन तळला जातो आणि छान क्रंची होतो. तर बघा, कांदा असा सोनेरी झालेला आहे. आता गॅस एकदम कमी करायचा. इथून पुढे कांदा अगदी पटकन तळला जातो. अजून एक साधारण 2 मिनिटे तळल्यावर ह्याला तेलामधनं निथळून काढायचं आणि एका ताटामध्ये पसरवून घ्यायचं. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा आपला तळून झालेला आहे. आता चिकन मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत. तर इथे मी घेतलंय अर्धा किलो चिकन, 1 वाटी दही, 7 ते 8 पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू आणि थोडा तळलेला कांदा. तसेच खडे मसाल्यांमध्ये चक्रीफूल, मिरे, लवंग, हिरवे वेलदोडे, जायपत्री, शहाजिरे, दालचिनी, मोठी वेलची आणि तेजपान. 1 वाटी तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता मसाल्यांमध्ये लाल मिरची, धना मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हळद, गरम मसाला, जिरे पूड, हिंग आणि कसुरी मेथी मी इथे वापरली आहे. या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करणार आहे. मी मातीची भांडी वापरली आहे. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे चिकन. एक वाटी दही, तळलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, सर्व खडे मसाले, 2 चमचे आलं लसण पेस्ट, 2 चमचे लाल मिरची, 2 चमचे धना मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे चिकन मसाला,
1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे जिरेपूड, चुटुकभर हिंग, थोडी कसुरी मेथी, 7 ते 8 पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबाचा रस, साधारण 1 वाटी तेल, आणि चवीपुरते मीठ. आता ह्याला चांगलं मिक्स करूयात. बघा, चिकन आणि मसाले आपण छान मिक्स करून घेतले. आता ह्याच्यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे. आता आपल्याला भात करायला घ्यायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. अर्धा किलो बासमती तांदूळ, चवीपुरते मीठ, 5 ते 6 पुदिन्याची पाने, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे शहाजिरे, मिरे, लवंग, चक्रीफूल, मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी आणि तेजपान आपल्याला लागणार आहे. आता तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ धुताना आपल्याला ते अगदी अलगद धुवायचे आहेत, म्हणजे तांदूळ तुटायला नको. तर तांदूळ चांगला भिजलाय आणि मी तो निथळून सुद्धा घेतलाय. आता आपल्याला भात करायचा आहे. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवूयात. पाणी गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत चवीपुरते मीठ, सर्व खडे मसाले, पाच ते 6 पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, छान मिक्स करूयात. आता तांदूळ घालायचे. थोडं तेल टाकूयात, ह्याच्यामुळे भात छान मोकळा होतो. आता झाकण ठेवून 80% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघा, आपल्याला जसा हवा आहे तसा आपला तांदूळ शिजलेला आहे. ओळखायचे कसे, तर यातले 1-2 शीत बोटावर घेऊन दाबले की त्याचे असे तुकडे होत आहे. ते मॅश होत नाहीये. बघा, याचा अर्थ आपला तांदूळ परफेक्ट शिजलेला आहे.
आता एका गाळणीच्या सहाय्याने आपण हा भात निथळून घेऊयात. भात तयार झालेला आहे. आता चिकन शिजायला ठेवूयात. चिकन छान मॅरिनेट झालंय आपलं. ह्याला एकदा मिक्स करून घेऊयात. बघा, चिकन पण शिजायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवलाय. आता साधारण अर्धा ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करूयात. आता साधारण 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनिटे झाली आहेत. आपले चिकन शिजले की नाही ते आता आपण बघणार आहोत. चिकन शिजायला ठेवलेले असताना 1 ते 2 वेळा अधूनमधून मी ते हलवून घेतले होते, नाहीतर करपायची शक्यता असते. बघा, चमच्याने असे तोडल्यावर चिकनचा तुकडा पडतोय. याचा अर्थ चिकन आपलं परफेक्ट शिजलेलं आहे. आता थर देण्यासाठी साहित्य काय लागणार ते बघूयात. केवडा वॉटर, ह्याच्यामुळे बिर्याणीला छान असा सुगंध येतो. थोडा कोळसा, थोडे साजूक तूप, थोडा तळलेला कांदा, 5 ते 6 पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, केशरचे दूध आणि थोडा बिर्याणी मसाला. आता थर द्यायला सुरुवात करूयात. मंद आचेवर गॅस मी चालू केलेला आहे, म्हणजे थर देईपर्यंत खालचे चिकन थोडे गरम होऊन येईल. असा थोडा थोडा करत पूर्ण भात आपल्याला ह्या चिकनवर पसरवून घ्यायचा आहे. थोडे केशर दूध घालूयात. 2 चमचे बिर्याणी मसाला, 5 ते 6 पुदिन्याची पाने, तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे साजूक तूप, एक चमचा केवडा वॉटर, बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा ठेवायचा आहे आणि त्यावर थोडे तूप टाकायचे.
आता झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर आपल्याला याला दम देऊन घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटे झालेली आहे आणि बिर्याणीला मस्त दम बसून छान घमघमाट सुटलाय. बघा, तळाला सुद्धा बिर्याणी अशी छान कोरडी झालेली आहे. आता सर्व करूयात. बघा, भात किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. कांदा, निंबू, कोशिंबीर वगैरे सोबत खायला ही बिर्याणी एकदम भन्नाट लागते. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त दमदार अशी चिकन दम बिर्याणी बघितली. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिकन दम बिर्याणी नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.